नमस्कार, मी शिवानी. पुणे प्राईम टॉप 10 मध्ये आपलं स्वागत. मुसळधार पावसामुळे पुण्यात 25 जुलैला पूरस्थिती निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज 26 जुलैला पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी पुण्यात दाखल झाले. यावेळी नागरिकांनी पूरस्थितीबद्दल आम्हाला अलर्ट केलं गेलं नव्हतं असा आरोप केला. यावर बोलताना नागरिकांना अलर्ट का केलं गेलं नाही याची चौकशी करून कारवाई होणार असं मुरलीधर मोहोळ म्हणाले. काल पुण्यातील एकता नगरमध्ये पावसाचे थैमान पाहायला मिळाले. अचानक आलेल्या पावसामुळे लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरल्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र प्रशासन आणि महापालिकेचे कोणतेही सहकार्य झाले नाही असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. कात्रज येथील लेक टाउन शेजारी असणाऱ्या आंबील ओढ्यात मासे पकडण्यासाठी गेलेला तरुण ड्रेनेज लाईन मधून वाहून गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी 25 जुलैला घडली आहे. अक्षय साळुंखे असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. आंबील ओढ्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे ही दुर्घटना घडली. भारती विद्यापीठ पोलीस आणि कात्रज अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन शोधकार्य सुरू केले आहे. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूरस्थितीची पाहणी पुण्यात केली. यावेळी लवकरच पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू होतील आणि नागरिकांना योग्य ती मदत दिली जाईल अशी प्रतिक्रिया आढावा घेत असताना चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पिंपरी चिंचवड शहर परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 15 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. वाहन चालकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आळंदी ते चाकणकडे जाणाऱ्या रोडवरील केळगाव बायपास ब्रिज, चाकण ब्रिज, नगर परिषद ब्रिजवर पाणी आल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आली आहे. काल पुण्यात वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे नागरिकांसह अनेक प्राणी विविध ठिकाणी अडकून पडले होते. यावेळी रेस्क्यू टीम यांनी पुण्यात अडकलेल्या प्राण्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. रेस्क्यू टीमला जखमी प्राण्यांना हाताळणे, वन्यजीवांचे वर्तन समजून घेणे आणि योग्य वैद्यकीय सेवा प्रदान करण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. पुरातून प्राण्यांना वाचवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या भागात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. वसाहतीत पाणी शिरल्यानंतर तातडीने रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवणे तसेच वेगवेगळ्या भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्यानंतर तातडीने धाव घेऊन मदत कार्य करणाऱ्या अग्निशमन दलाच्या कामाचे सगळीकडून कौतुक होत आहे. पाणी शिरलेल्या भागात तातडीने मदत कार्य करून जवानांनी तब्बल 254 जणांची सुटका केली. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील 4 धरणांमध्ये मिळून गुरुवारी 25 जुलैला सकाळी 8 पर्यंत 20.27 TMC पाणीसाठा झाला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांमध्ये मिळून गेल्या वर्षीच्या जुलैच्या 25 तारखेला 17.84 TMC इतका पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये 2.43 TMC अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक भागात व खडकवासला धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून खडकवासला धरणातून होणारा विसर्गाचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. विसर्गाचे प्रमाण कमी केल्यामुळे दौंड तालुक्यातील मुळा-मुठा भीमा नदी पात्रा शेजारील शेतजमिनीतील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. तसेच पारगाव ते वाघोली मार्गावरील राहू येथील पूल वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला आहे. ATM मशीनच्या चावीचा वापर करून त्यातील पैसे ठेवण्याचे 2 कॅसेटसह 7 लाख रुपये चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कॅम्पमधील MG रोडवरील मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकच्या ATM मध्ये 20 ते 24 जुलै दरम्यान ही घटना घडली. याबाबत सरफराज तडवी यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.